दिवसभर झोप काढल्यानंतर मी महाराणीसारखी उठले, रेडी झाले आणि गेले शॉपिंगला माझ्या मैत्रिणीसोबत. क्योंकि उसकी शादी है. मेरी सब दोस्त लोग भाग के जा रही है यहाँ से. पता नहीं क्यों जा रही है. पता नहीं पता है मुझे क्यों जा रही है, पर स्टिल मैं ये धक्का सहने के लिए तयार ही नहीं हूँ. समजून घ्या बाई, थोडी हिंदी मराठी चालतं. देन फिट चेक करून आम्ही गेलो बॅग घ्यायला त्याच्यासाठी, लगेज बॅग घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही दुसरीकडे गेलो. तिकडे मला एक छोटासा डब्बा आवडला. तो डब्बा इतका क्यूट होता, पण तो 3000चा शॉपिंग केल्याच्या नंतर फ्री भेटणार होता. मला छोड़ो यार, इतने डब्बे के लिए कौन इतना खर्चा करेगा. आम्ही कॉफीमध्ये कॉफी पिलो आणि आज होता हिचा बर्थडे, तर मी त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायला गेले होते. तर गिफ्ट घेऊन घरी आले आणि त्याच्यानंतर आम्ही बसलो होतो जेवायला. आणि हे माझे भाऊ लोक इतकी छान ऍक्टिंग करत होते, कारण मी सगळ्यांना कोल्ड्रिंकची पार्टी दिली होती आणि मग नंतर आम्ही सगळेजण एकदम मस्त गप्पा मारत बसलो होतो रात्रभर.